किंवा आई गेल्याचं दुःख हे मला असं जाणवलंच नाही, एवढं फास्ट सगळं झालं. आणि त्यात मला निर्णय घ्यायचा होता की बाबा काय करायचं आता, आमदारकीचं तिकीट तर काय कट झालंय आपलं. पण तरी पण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस घरी आले. ते आम्हाला म्हटले की तुम्ही थांबा, तुमच्यासाठी वेगळा विचार आहे, म्हणून आम्ही थांबलो त्या दिवशी. देवेंद्र फडणवीस फक्त म्हटले म्हणून. आणि त्यानंतर मग प्रचारात काम करणं, देवेंद्रजींबरोबर फिरणं, कारण स्वतः देवेंद्रजी इथे येऊन कॅम्पेन करत होते. मग मला तर तिथे असणं गरजेचंच आहे. सो हे सर्व लोक म्हणतात की बाबा तू नवीन आहेस, तुला काहीच माहित नाहीये, तू राजकारणात कसं काय आता तू तिकीट मागतोस. पण मी हे सगळं एवढ्या कमी काळात शिकलेलो आहे, फेस केलेलं आहे. लोक समजली, जे लोक मला आपलेसे वाटत होते आई असताना, आई गेल्यानंतर परके झाले, कधी आलेच नाहीत आयुष्यात. हे सर्व ऑब्झर्वेशन थ्रू आम्ही शिकतो आणि लहानपणीपासून ते इन्कल्केट झालेलं आहे असं मला वाटतं. आणि ह्यातूनच काम करायला एक मला धैर्य मिळतं असं मला वाटतं.